महिलांबद्दल हे करायचं, महिलांना पुढे करायचं. पण मला एक प्रश्नाचं मला तुम्ही उत्तर द्यावं. जेव्हा महागाई वाढतात तेव्हा सर्वात जास्त सफर कोण महिला. सर्वात जास्त सफर कोण करत? महिला सफर करत आहे. आणि वेन किचन सफर्स द नेशन. आज दुधाचा रेट, मिल्कचा रेट कसा चालला? 30 ते 31 झाला होता, 33 ते 35 झाला. तेलचा रेट कसा झाला? 140 होता, 160 झाला, मग आता 185. अरे चाललं काय? व्हेजिटेबल, तेल, दूध, बेसिक नेसेसिटीजसाठी महिलांना त्रास व्हायला लागला आहे. अँड दिस इज जस्ट अबाउट इन्फ्लेशन. when inflation rises, nutrition पे इफेक्ट पड़ता है, महिला के mental health पे इफेक्ट पड़ता है. And this is not just any other political. This is voice of every middle class household. हर मिडिल क्लास महिला की आवाज़ बन के आज हम यहाँ पर खड़े हैं. कोई पक्ष के लिए नहीं है, ये हमारे प्रदेश की महिलाओं की आवाज़ बन के हम यहाँ खड़े हैं आज. कि ये महिलाओं का भला सिर्फ आप बातों में मत. तुम्ही बघा आज महिलांवर अत्याचार किती वाढलाय. लहान मुलींचा बलात्कार होत आहे. आपल्याकडे चांगला लॉ इम्प्लिमेंटेशन नाही आहे. एवढे लॉ बनवून ठेवले आपण, पण चांगलं लॉ इम्प्लिमेंटेशन नाही आहे. किती वेळ लागणार आहे एक मोठा लॉ आता तर मला मी आता खूप घाबरते. वर्षात एकदा मोदीजी लाइव करत आहे, आई एम गोइंग टू एड्रेस नेशन. और फिर जब वो एड्रेस करते हैं नेशन को, उसके बाद जो नेशन की वाट लगती है वो तो नेशन अब जान ही गया है. हर साल आते कुछ नया बवाल देश को देकर चले जाते हैं. पेट्रोल डिझेल म्हणजे इनडायरेक्टली सगळ्या गोष्टी मागतात. आज जर पेट्रोल डिझेल मागताय म्हणजे ट्रान्सपोर्टेशन मागताय म्हणून आपल्या डेली बेसिस ज्या ट्रान्सपोर्टपर्यंत पोहोचतात त्या सगळ्या गोष्टी मागल्या जातात. त्याच्यानंतर राहिली गोष्टी सुरक्षतेची. महिलांची सुरक्षता आज कुठे आहे? 4 वर्षाची मुलगी, 3 वर्षाची मुलगी. ह्याच्या आधी बोललं जात होतं की मुली घालणारे कपडे, साडीमध्ये बाईसुद्धा सुरक्षित नाही आणि लहान मुली ज्या 3 आणि 4 वर्षाच्या त्यासुद्धा सुरक्षित नाही. मग का त्या रॉयल इम्प्लिमेंटेशन होत नाही? जेव्हा लोक आवाज उठवतात, मोदी सरकार फक्त हिंदू, मुसलमान आणि जातीवादामध्ये लोकांना बिझी करून टाकतात. आजच्या डेटला कुठच्याही गोष्टी जर आपण फील्डवरती घेऊन आलो, जसं काही इन्फ्लेशन झालं, वाढती महागाई, महिलांवरती अत्याचार, तर मोदी सरकार येते आणि फक्त एवढंच बोलते राम मंदिर बांधलं, हे बांधलं, ते बांधलं. हिंदुत्व आणि फक्त जातीवादामध्ये लोकांना अडकवून ठेवलेलं आहे मोदी सरकारनी. आणि बाकीचं जे ॲक्च्युअल डेव्हलपमेंट आहे त्याच्याबद्दल मोदी सरकार कधीच फ्रंट लेअरला येऊन बोलत नाही. मला एवढंच प्रत्येकच सांगायचं, डिमॉनिटायझेशनच्या नावावर आणि तुमच्या घरातले तुमच्या साड्या मोदी सरकार निपटाळून घेतले. आणि या महागाईच्या काळामध्ये तुम्ही आहे ना नको तेवढे छोटे छोटे पैसे जे सेव्ह केलेले आहेत ते सुद्धा मोठं तुमच्याकडे लावून घेतले. फक्त तुम्ही लक्षात घ्या. ओके. इतका निचंग गाठलं की आपल्या ज्याबद्दल आंतरराष्ट्रीय पातळीवरती चर्चा होते, डिबेट होते. पण दुसरीकडे पाहिलं तर आपल्या सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब रशियाला जातात आणि आपले अध्यक्ष मेलोनी यांना मेलोडी भेट करतात आणि त्याच्या